नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता प्रिया आपला रक्तगट कोणाला कळू नये यासाठी आता ज्या ठिकाणी रक्तपेट्या ठेवलेल्या असतात तिथे येत आता आपलं सॅम्पल तिथून हलवण्याचा गायब करण्याचा प्रयत्न करणार. परंतु त्याच वेळी अश्विन प्रियाला आवाज देतो. त्यावेळी मात्र प्रिया घाबरते. मागे वळून पाहते तर तिथे अश्विन आलेला असतो. अश्विन प्रियाला प्रश्न करत म्हणतो, तन्वी तू इथे काय करतेस? त्यावेळी घाबरलेली प्रिया आता स्वतःचा बचाव करतच अश्विनला म्हणू लागते, अश्विन अरे मी तुला शोधत होते, चल मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे. असं म्हणत आता प्रिया अश्विनला डान्स करण्यासाठी घेऊन जाते. आणि ज्यावेळी प्रिया तिथून जात असते त्यावेळी लपूनच सायली अर्जुन हे पाहत असतात. आता प्रिया अश्विनला आपल्यावर विश्वास बसावा यासाठी त्याला डान्स करण्यासाठी घेऊन येते. आता दोघंही रोमॅन्टिक डान्स करत असतात आणि त्यावेळी त्या ठिकाणी सायली अर्जुनही आलेले असतात. आता प्रियाचा पहिला खोटेपणा सायली अर्जुनच्या तर समोर आलेलाच असतो. सायली अर्जुन प्रियाकडे पाहतात आणि त्यानंतर एकमेकांकडे पाहत हसू लागतात. तर आता अश्विन आणि प्रिया डान्स करत असतात. सर्वच जण टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देत असतात. कल्पनाताई, पूर्णाजी, प्रतापराव सर्वच जण होळीच्या ठिकाणी असतात. आता त्यांची पावलं गाण्यावर थिरकत असतात. तर त्यानंतर अर्जुन आणि सायलीलाही राहवत नाही. दोघंही आता डान्स करायला सुरुवात करतात. आता सायली आणि अर्जुन रोमॅन्टिक होत डान्स सुरू झालेला असतो आणि या दोघांचा डान्स पाहून सर्वच जण टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करत असतात. सर्वांना सायली अर्जुनचा डान्स खूप आवडलेला असतो. त्यांची थिरकणारी पावले सर्वच जण पाहत असतात. तर त्यानंतर अर्जुन सायलीच्या गालाला रंग लावतो. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही मला एवढा रंग का लावत आहात? अगोदरच तर मी तुमच्या रंगात, प्रेमाच्या रंगात न्हाऊन गेली आहे. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तुझ्यावर कुठलाही रंग खुलूनच दिसतो. तर आता सायली अर्जुनला मिठी मारते. तर त्यानंतर सर्वच जण लय भारी या गाण्यावर डान्स करू लागतात. विमलताई आणि आलेले सर्व पाहुणे डान्स करत असतात. तर त्यानंतर ही संधी साधत प्रिया तिथून बाजूला येते आणि पुन्हा एकदा आपलं रक्ताचं सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न करते. आणि हे सगळं काही सायली अर्जुनला माहीत असतं. प्रिया ज्यावेळी रक्ताचं सॅम्पल तिथून गायब करण्याचा प्रयत्न करते त्यावेळी सायली अर्जुन हे सगळं लपूनच पाहत असतात. प्रिया आता त्या रक्तपेटीतील आपल्या रक्ताची पिशवी बाहेर काढते आणि त्यावर लिहिलेला नावाचा टॅगच काढून टाकते आणि म्हणू लागते, आता कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझ्याबद्दलची माहिती कोणालाच सापडणारच नाही. तर अर्जुन इकडे म्हणतो, आता टॅग काढून काहीच उपयोग होणार नाही, कारण घेतलेलं सॅम्पल आता लॅबपर्यंत पोचलंही असेल. त्यामुळे तू कितीही स्टिकर काढ परंतु तुझं सत्य बाहेर येणारच. तर आता सायली अर्जुनला म्हणते, पुढच्या तासाभरात हिचा ब्लड ग्रुप आपल्याला कळेल ना? तर अर्जुन म्हणतो, हो पुढच्या तासाभरात हिचं सत्य आपल्यासमोर असेल. असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघून जातात. प्रियाला मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं. तर कल्पनाताई अस्मिताकडे येतात आणि अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा अगं तू काहीच खाल्लं नाही आहेस. तर अस्मिता म्हणते, मम्मा अगं जातच नाही आहे, इतके महिने कसे गेले काहीच माहीत नाही, परंतु आता हे शेवटचे काही दिवस आहेत ना ते खरंच खूप जड जात आहेत गं, खूप अस्वस्थ वाटतंय, काही खाण्याची इच्छाही होत नाही आहे. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता बाळा या दिवसात असंच होतं, काळजी करू नकोस, तू बरं गर्भसंस्काराचं पुस्तक वाचतेस ना ते वाचून झालं की जरा आडवी हो, आराम कर आणि बरं तुला काही लागलं तर मला हाक मार, मी आहेच इथे. असं म्हणत कल्पनाताई तिथून जात असतात. परंतु त्या आजूबाजूला पाहतात तर त्यांना सचिन कुठेच दिसत नाही. तर अस्मिता म्हणते, नाही वॉशरूममध्ये सुद्धा नाही आहे सचिन, तो बाहेर गेला आहे. तसंही या घरात कोणीही त्याला जावई म्हणून मान देतच नाही आहे किंवा डोळ्यासमोर बघूनही घेत नाहीत. बिचाऱ्याला रूममध्येच राहावं लागतं. मग सणासुदी दिवशी त्याचा अपमान नको म्हणून मीच म्हणाले की जा बाहेर. कल्पनाताई म्हणतात, बरं. असं म्हणत कल्पनाताई तिथून निघून जातात. तर इकडे अस्मिता विचार करत म्हणते, सचिन गेलाय बाहेर परंतु नक्की गेलाय कुठे ते तर मला काहीच माहीत नाहीये. बरोबर आज तर सण आहे म्हणजे घरीच गेला असेल, पण त्याने कॉल का नाही केला? असं म्हणत आता अस्मिता स्वतःहूनच सचिनला फोन करायला घेते. तर सचिनचा फोन मात्र बिझी येत असतो. आता सचिनचा फोन बिझी आहे हे पाहून अस्मिताला धक्काच बसतो. ती विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात. अर्जुन भरपूर दमलेला असतो आणि म्हणूनच तो जरा खुर्चीवर आरामासाठी बसतो. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, असं बसू नका, जाऊन आंघोळ करा, फ्रेश होऊन घ्या, नाहीतर हा रंग 3 दिवस जाणार नाही. असं म्हणत सायली तिथून निघून जात असते. परंतु अर्जुन सायलीचा हात धरतो. सायली विचारते, काय आहे? तर अर्जुन म्हणतो,
अशी रंगाने रंगलेली बायको मला आता पुढच्या 1 वर्षानंतर पाहायला मिळणार आहे आणि हा रंग खूप अट्रॅक्टिव्ह असतो आणि तुझ्या गालावर तुझ्यावर हा खरंच खूप खुलूनही दिसतो. आता असं रोमॅन्टिक होत अर्जुन सायलीजवळ जाणार, परंतु त्याचवेळी अर्जुनच्या फोनची रिंग वाजते. खरं तर अर्जुनला मेसेज आलेला असतो. अर्जुन म्हणतो काय ही वेळ आहे असं म्हणत अर्जुन मोबाईल पाहतो. त्यावेळी मात्र त्याला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो ब्लड रिपोर्ट आला आहे. तर सायली ही अर्जुनकडे पाहते आणि अर्जुनला विचारते काय आहे ब्लड ग्रुप. आता अर्जुनने ते रिपोर्ट पाहिलेले असतात. तर त्यानंतर अर्जुन आता सायलीला रिपोर्ट दाखवतो. तर त्यावेळी तो रिपोर्ट पाहून सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते तन्वीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. आता मात्र सायलीच्याही पायाखालची जमीन सरकते. प्रियाचा खोटेपणा एका क्षणात सायली अर्जुनने आपल्या सगळ्यांसमोर आणलेला असतो. सायली अर्जुनला सत्य कळालेलं असतं. तर सायली अर्जुनला म्हणते हे कसं शक्य आहे, प्रतिमा आत्यांचं तर ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे ना. तर आता अर्जुनला रविराज सरांचं बोलणं आठवतं. रविराज सर म्हणालेले असतात तन्वी लहान असताना आम्ही तिचा ब्लड ग्रुप चेक केला होता आणि त्यावेळीच आम्हाला कळालं होतं की प्रतिमाचा आणि तिचा ब्लड ग्रुप सेम आहे, O निगेटिव्ह. त्यामुळे तन्वी आपल्या आईला रक्त देऊच शकते. तर सायली अर्जुनला म्हणते म्हणजे प्रतिमा आत्या आणि तन्वी यांचा ब्लड ग्रुप वेगवेगळा आहे, पण प्रतिमा आत्यांची तन्वी तर मुलगी आहे ना, मग जर ती त्यांची मुलगी असेल तर तिचा ब्लड ग्रुप सेम असायला हवा. तर अर्जुन म्हणतो नाही, आई आणि मुलीचा ब्लड ग्रुप सेमच असेल असा कुठलाही मेडिकल रूल्स नाहीये. पण सिनियर म्हणाला की तन्वी लहान असताना त्यांनी सगळ्यांचेच ब्लड ग्रुप चेक केले होते आणि तेव्हा त्यांना कळालं होतं की तन्वी आणि प्रतिमा आत्या यांचा ब्लड ग्रुप सेम आहे. तर सायली म्हणते म्हणजेच रविराज काकांना माहीत होतं की त्यांना खात्री होती की तन्वीचा ब्लड ग्रुप हा O निगेटिव्ह आहे. परंतु याचा अर्थ, तर अर्जुन म्हणतो याचा अर्थ मला जो वाटतोय तोच तुला वाटतोय का. तर सायली म्हणते याचा अर्थ ही रविराज सरांची मुलगी नाही आहे, रविराज काकांची आणि प्रतिमा आत्यांची मुलगी तन्वी नाही आहे. म्हणजे 22 वर्षापूर्वी रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांची मुलगी जी अपघातात हरवली आहे आणि आता परत आलेली तन्वी ह्या दोघीही वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आता आलेली तन्वी ही खरी रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगीच नाही आहे. तर आता अर्जुन म्हणतो हो अगदी खरं आहे, म्हणजे ही आपल्या सगळ्यांनाच फसवत आहे. तर आता अर्जुनला प्रियाची आणि त्याची झालेली पहिली भेट आठवते. त्यावेळी प्रिया अगदी शांतपणे निरागसपणे अर्जुनच्या समोर आलेली असते. अर्जुनला म्हणालेली असते हाय अर्जुन, ओळखलंस मला, मी तन्वी. तर त्यानंतर अर्जुनला कल्पनाताईंचे शब्द आठवतात की तुझ्या हट्टापुढे पूर्ण आजींना हे सगळं काही भोगावं लागतंय आणि हे तर तुझ्या आनंदासाठी चाललंय आणि तू, असं म्हणत कल्पनाताईंनी अर्जुनला दोष दिलेला असतो. कल्पनाताई अर्जुनला म्हणालेले असतात तू स्वतःपायी आंधळा झालायस, आंधळा, आणि तुला फक्त लग्नच करायला सांगितलं होतं ना. आणि त्या ठिकाणी प्रियाही असते. आता प्रिया म्हणजेच खऱ्या तन्वीसोबत लग्न कर असा सुभेदारांच्या घरातील प्रत्येकाचा हट्ट असतो, परंतु अर्जुन मात्र त्या लग्नाला तयार नसतो. आता अर्जुनने तर प्रियासोबत लग्न केलेलं नसतं, परंतु अश्विनसोबत लग्न करत तिने सुभेदारांच्या घरी गृहप्रवेश करण्याचा प्रयत्न मात्र केलेला असतो. तिने अर्जुन आणि सायलीच्या नाकावर टिचून अश्विनचा हात हातात घेत सुभेदारांच्या घरात सून म्हणून गृहप्रवेश केलेला असतो. आता हे सर्व क्षण अर्जुनला आठवतात. तर सायलीला रविराज सरांचं बोलणं आठवतं. रविराज सर ज्यावेळी सायली अर्जुनचा हात धरून सून म्हणून सुभेदारांच्या घरात आलेली असते, त्यावेळी रविराज सर अर्जुनला म्हणालेले असतात या मुलीच्या प्रवाहात येऊन अर्जुन तू चुकीचं वागतोयस. तर त्यानंतर प्रियाने सायलीला सुद्धा दोष दिलेला असतो आणि ती सायलीला म्हणालेली असते तुला हे सगळं करताना लाज नाही का ग वाटली, अगं माझ्यावरचा राग तू अशा पद्धतीने काढलायस. आणि तसंही प्रिया ही खरं तर तन्वी रविराज किल्लेदार आहे हे समजल्यावर कशी ग तू शांत बसणार होतीस, असं म्हणत प्रियाने सायलीला दोष दिलेला असतो, तिच्यावर आरोप केलेले असतात. सायलीला ते प्रियाचं बोलणं आठवत असतं. प्रिया म्हणालेली असते प्रियाकडे अर्जुन आहे आणि तो आता मलाही हवा, या दृष्ट विचाराने वागली आहेस ग सायली तू, असं म्हणत तिने सायलीवर आरोप केलेले असतात. आता हळूहळू सायली अर्जुनच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तर आता अर्जुन म्हणू लागतो ही एकच शक्यता असू शकते. तर सायली म्हणते परंतु ज्यावेळी प्रिया हीच तन्वी आहे हे ज्यावेळी रविराज काकांना कळालं त्यावेळी तर त्यांनी तिच्या सगळ्या टेस्ट केल्या होत्या ना आणि सगळ्याची शहानिशा केली होती ना. तर अर्जुन म्हणतो हो, परंतु आपल्याला कुठे माहीत होतं की ही जी तन्वी म्हणून आली आहे ती कुठल्याही क्षणी कुठल्याही गोष्टीत गडबड करू शकते. त्यावेळी कोणालाच तिच्याबद्दलचं हे सत्य माहीत नव्हतं, परंतु ती इथे आल्यावर आपल्याला आता कळलंय ना की ती कशी आहे. तर सायली अर्जुनला म्हणते आत्ता कळलं प्रियाने प्रतिमा आत्यांना रक्त का दिलं नाही. तर अर्जुन सायलीला म्हणतो की फक्त या ब्लड ग्रुपवरून आपण काही प्रूव्ह करू शकणार नाही, त्यासाठी अजून पुरावे आपल्याला लागतील.
कदाचित सिनियरला त्यावेळी वाटलं असेल की प्रतिमा आत्या आणि तिचा ब्लड ग्रुप सेम आहे, परंतु कदाचित जर सिनियरचा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप सेम असेल तर मग यासाठी आपल्याला सिनियरचं ब्लड घ्यावं लागेल आणि तो ब्लड ग्रुप आपल्याला चेक करावा लागेल. सायली अर्जुनला विचारते की आता काय करायचं, तर अर्जुन म्हणतो मिळाला मार्ग मिळाला. आज आपल्या ब्लड डोनेट कॅम्पमध्ये सिनियरने सुद्धा आपला ब्लड दिला आहे, म्हणजे आपल्याला तिथून त्याचा ब्लड ग्रुप समजू शकतो. तर सायली अर्जुनला म्हणते म्हणजे रविराज सरांनी जे रक्त दिले त्यावरून आपल्याला त्यांचा ब्लड ग्रुप कळू शकतो ना. तर अर्जुन म्हणतो की हो, मी आत्ताच फोन करतो आणि त्यांच्याकडे रिपोर्ट मागवून घेतो. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते की आपण याबद्दल अश्विन भाऊजींशी बोलूयात का, म्हणजे अश्विन भाऊजींच्या आपण कानावर ही बातमी घालूयात का. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो तुला खरंच असं वाटतंय का, अगं अश्विन प्रियाचा नवरा आहे आणि काहीही झालं तरी अश्विन तिची बाजू घेणारच, म्हणजे अश्विन तिला दोष देतो, तिची चूक असेल तर सगळ्यांसमोर तिला बोलतो, पण मग मात्र तिला माफ करतो. आणि जर आता या क्षणाला आपण अश्विनसोबत बोललो, अश्विनला जर काही सांगितलं तर या क्षणी प्रियाला हे सत्य कळेल आणि ती सावध होईल. त्यामुळे आपल्याला काहीही झालं तरी तिला सावध करायचं नाही आहे, अगोदर आपण रिपोर्ट मागून घेऊ. तर सायली म्हणते बरं ठीक आहे, तुम्ही रिपोर्ट घ्या, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते, मग आपण निघूयात, कारण आपण अजून एखाद्या डॉक्टरला हे सगळे रिपोर्ट दाखवायला हवेत. तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. तर आता अर्जुन फोन करायला घेतो, तर सायली फ्रेश होण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वच जण एकत्र बसतात. त्यावेळी कल्पनाताई येतात आणि म्हणू लागतात आज तर माझी कंबर आणि पाय कामातून गेले आहेत, म्हणूनच मी अर्जुन आणि चैतन्याला अगोदरच म्हणाले होते की मी आज खुर्चीवरून काही उठणार नाही, परंतु त्या दोघांच्या अंगात असं काही संचारलं होतं की शेवटी त्यांनी मला नाचायला नेलंच आणि त्यांच्यामुळे आता माझी कंबर दुखायला लागली आहे. तर पूर्णाजी म्हणतात तुझी कंबर आणि माझे पाय बसून बसून कामातून गेले आहेत, परंतु अशीच असते ग धुळवड, म्हणजे शरीर जरी थकलं तरी मन काही थकत नसतं. तर प्रतापराव म्हणतात आणि कल्पना अगं आपल्या मुलाने या धुळवडीच्या सणांमध्ये आपल्यालाही सामील करून घेतलं, आपल्यालाही नाचायला घेतलं, म्हणजे याचा अर्थ काय होतो की ते सुद्धा आपल्याला त्यांच्याच वयाचे मानतात. तर पूर्णाजी म्हणतात मी म्हटलं ना, म्हणजे आपलं शरीर कितीही थकलं तरी मन मात्र थकू द्यायचं नाही. तर प्रतापराव म्हणतात अगदी बरोबर. आता नाटकी प्रिया टपातून पाणी घेऊन येते आणि प्रतापराव आणि कल्पनाताईंना म्हणू लागते आई बाबा तुमचे पाय दुखतायत ना, मग मी तुमच्यासाठी गरम पाणी घेऊन आले आहे आणि त्यातही मीठ टाकून, म्हणजे त्यात पाय ठेवले तर तुमचे पाय अगदी बरे होतील, बऱ्यापैकी शेकतील. तुम्ही एक काम करा, यामध्ये पाय ठेवा, असं म्हणत ती प्रतापरावांच्या समोर टप ठेवते आणि म्हणू लागते बाबा तुम्ही यात पाय ठेवा बरं, तुम्हाला बरं वाटेल. आई थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, असं म्हणत दुसऱ्या टपातून कल्पनाताईंसाठी पाणी घेऊन येते आणि म्हणू लागते आई तुम्हाला पायांचा त्रास होतोय ना, तुम्ही या मिठाच्या पाण्यात पाय ठेवा, बघा तुमचे आजार चुटकीसा निघून जाईल. तर आता हे सगळं काही नाटक आहे हे सगळ्यांना माहीत असतं, परंतु अश्विनला कोण सांगेल. अश्विनला मात्र प्रियाचं कौतुक वाटतं आणि अश्विन प्रियाचं कौतुक करत म्हणतो तन्वी अगं इतकी चांगली गोष्ट माझ्या तर डोक्यातच आली नाही, परंतु तुझ्या या घरगुती उपायांचा नक्कीच फायदा होईल, खरंच खूप छान उपाय आहे. तर कल्पनाताई म्हणतात नाही नको, आम्हाला गरम पाण्यात वगैरे पाय ठेवायचे नाही आहेत. आता मात्र अश्विनला खूप वाईट वाटतं. अश्विन म्हणू लागतो मम्मा अशी का वागतेस, अगं तुझी सून तुमच्यासाठी काहीतरी करते, मग तुम्ही तिच्यासोबत असं वागणार आहात का. मला माहीत आहे ती चुकली, परंतु त्या भिंती अजूनही तुम्ही अशाच ठेवणार आहात का. आता त्या सगळ्या काही विसरून तुम्ही तिच्यातला हा नवीन बदल समजून तरी घ्या ना, ती खरंच बदलली आहे. परंतु आता ना कल्पनाताईंचा विश्वास असतो ना प्रतापरावांचा. तर आता प्रिया अश्विनला म्हणते अश्विन अरे नको ना रे चिडू, आई बाबा तुम्ही एक काम कराल का, मला माहीत आहे मी हे पाणी दिलं म्हणून तुम्ही त्यात पाय ठेवत नाही आहात, मग असं समजा की हे गरम पाणी तुम्हाला सायलीने दिलं आहे, आता तरी पाय ठेवाल ना. आता मात्र कल्पनाताई आणि प्रतापराव यांना काय करावं काहीच कळत नाही. तर प्रिया पुढे पूर्णाजींना म्हणते पूर्णाजी मी तुझ्यासाठी सुद्धा पाणी घेऊन येते, म्हणजे तुलाही बरं वाटेल, असं म्हणत ती पूर्णाजीला पाणी आणण्यासाठी जाते. तर पूर्णाजी म्हणू लागतात हिच्यावर कोणी जादूटोणा केलाय, मला तर काहीच कळत नाहीये. तर आता प्रिया पाणी घेऊन येते. तर आता अश्विन म्हणू लागतो पूर्णाजी अगं या पाण्याने तुझ्या पायांना शेक मिळेल, तुझे पाय बरे होतील, हे तुलाही माहीत आहे, परंतु ते पाणी तन्वीने दिलंय म्हणून तुम्ही घेत नाही आहात का, कशासाठी. पूर्णाजी मम्मा डॅड आता तरी तिच्यावरचा राग सोडा ना प्लीज, ती एवढी छान वागते तुमच्याशी, तुमची काळजी घेते, मग तुम्ही सुद्धा तिला समजून घ्या ना. तर आता पूर्णाची तयार होतात. तर त्यानंतर कल्पनाताई आणि प्रतापरावही तयार होतात. तर आता प्रिया त्यांची काळजी असण्याचं नाटक करू लागते आणि अश्विनला मात्र हे खरं वाटत असतं.
आता अश्विनच्या शब्दाला मान देऊन सर्वच जण गरम पाण्याचा शेक घेत असतात आणि त्याचवेळी तिथे विमलताई येतात आणि म्हणू लागतात, वहिनी मी सर्वांसाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणत त्या किचनच्या दिशेने जाणार तर प्रिया आवाज देत म्हणते, थांब विमल, मी अगोदरच सर्वांसाठी कॉफी बनवली आहे, मीच घेऊन येते. असं म्हणत प्रिया आता किचनमध्ये निघून जाते. तर आता प्रियाच्या या वागण्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं. तर इकडे सायली अर्जुन खाली येतात. तर अर्जुन म्हणू लागतो, मम्मा डॅड आम्ही थोडं बाहेर जाऊन येतो. तर पूर्णाजी म्हणतात, आत्ता या क्षणाला? अरे तुम्ही थकला नाही आहेत का? हे बघ दोघे म्हातारा म्हातारी, त्यांना एक पाऊल पुढेही टाकवत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, पण पूर्णाजी आम्ही अजून म्हातारे झालं नाही आहोत, म्हणूनच म्हटलं की माझ्या बायकोला कुठेतरी लॉंग ड्राईव्हला घेऊन जावं. कारण आता मी माझ्या बायकोसोबत बाहेर रंगपंचमी तर खेळलो, परंतु तुम्ही सर्वच जण होता ना, त्यामुळे आमचा रोमॅन्सच झाला नाही. आता कल्पनाताई म्हणतात, हो आमचंच चुकलं, आम्ही सर्वजण रंग लावायला बाहेर आलो ना, खरं तर तुम्हा दोघांनाच पाठवायला हवं होतं. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, तुम्ही जर आम्हा दोघांना पाठवलं असतं ना तर प्रश्नच मिटला असता. तर आता सायली अर्जुनला खुणावूनच विचारत असते की काय चाललंय तुमचं? तर याचा अर्थ अर्जुन उलटच काढत म्हणतो, हो हो जाऊया, थांब जरा. तर प्रतापराव म्हणतात, जा बाबा, नाहीतर तुमचा हा रोमांस आम्हाला इथेच पाहावा लागेल. तर त्याचवेळी प्रिया येते आणि मनाशीच म्हणते की नक्की यांचं काय चाललंय? खरंच हे लाँग ड्राईव्हसाठी जात आहेत, खरंच रोमॅन्टिक झाले आहेत की हे कारण देऊन कुठेतरी जात आहेत? आता त्यांना थांबवण्यासाठी प्रिया कॉफी घेऊन येते आणि म्हणू लागते, अर्जुन सायली थांबा, मी सर्वांसाठीच कॉफी घेऊन आले आहे, कॉफी पिऊन घ्या. तर आता सायली रागानेच प्रियाकडे पाहते आणि म्हणू लागते, सॉरी आम्हाला कॉफी नको आहे. आता प्रियाच्या त्या कॉफीला नकार देत सायली अर्जुन निघालेले असतात. तर आता मात्र प्रिया विचार करत तिथेच उभी असते. तर प्रतापराव म्हणतात, ओ हॅलो, ही कॉफी आम्हाला आता मिळणार आहे की थंड झाल्यावर? तर प्रिया म्हणते, नाही नाही, मी तुमच्यासाठी आणली आहे. असं म्हणत आता प्रिया सर्वांनाच कॉफी देते. आता सायली अर्जुन असे अचानक बाहेर गेलेत, त्यामुळे प्रियाला तर काहीच सुचत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अस्मिता तिच्या रूममध्ये बसून असते आणि त्याचवेळी सचिन येतो. तर आता अस्मिता सचिनला म्हणते, काय हे सचिन, अरे किती उशीर, आज तर धुळवडीचा दिवस होता आणि तू कुठे निघून गेला होतास? आता सचिन नाटक करत म्हणतं, सॉरी अस्मी, मी माझ्या आईबाबांकडे गेलो होतो. तर अस्मिता म्हणते, का? आज धुळवडीच्या दिवशी, आज सणाच्या दिवशी माझ्यासोबत वेळ घालवावा असं तुला नाही का वाटलं? तर नाटकी सचिन नाटक करत अस्मिताला म्हणतो, असं कसं होईल? अगं पण तुझ्या घरचे माझ्याशी बोलतात तरी का गं? अगं तुझ्या आग्रहाखातर कालच्या कार्यक्रमामध्ये, कालच्या होळीमध्ये मी सामील झालो, पण कुठे काय, कोणी माझ्याशी बोललं का? कोणी माझ्याकडे पाहतही नव्हतं. आणि त्यांचं कालचं वागणं पाहून मला खरंच खूप वाईट वाटलं आणि म्हणूनच म्हटलं की आज उगाच त्या कार्यक्रमामध्ये भेटणं वगैरे नको, आणि म्हणूनच मी माझ्या आईबाबांकडे निघून गेलो. तर अस्मिता आता सचिनला म्हणू लागते, सचिन माझं काय, मला तर तू रंग लावलाही नाही आहेस. तर अश्विन म्हणतो, नाही अस्मिता, मी तर तुला रंग लावणारच नाही. आता हे ऐकून अस्मिताला धक्काच बसतो. सचिन म्हणतो, अस्मिता अगं उगाच ॲलर्जी वगैरे झाली तर, आणि बाळाला उगाच त्रास झाला तर? तर आता अस्मिता म्हणते, अरे पण आता यांचं बोलणं प्रिया बाहेर उभं राहून ऐकत असते. तर सचिन म्हणतो, अस्मी अगं आजचं 1 वर्ष तू जर रंग लावणं स्किप केलं तर काही बिघडणार नाही आहे. आता सचिनचं हे बोलणं अस्मिताला अजिबातच आवडलेलं नसतं. सचिनच्या या बोलण्यामुळे अस्मिताला वाईट वाटतं. तर सचिन अस्मिताला म्हणतो, बरं तू जरा पड, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणत आता सचिन तिथून निघून जातो. आता या दोघांचं हे बोलणं ऐकून प्रियाला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता अस्मी आरशासमोर उभी राहते आणि तिने आणलेला रंग, ती रंगाची वाटी हातात घेते आणि म्हणू लागते, सचिन अरे आपल्या दोघांना एकमेकांना रंग लावता यावा आणि आपणही धुळवड साजरी करावी, यासाठी मी इको फ्रेंडली रंग आणला होता, पण तू ऐकूनच घेतलं नाहीस रे. सचिन अरे तू घरी राहायला आलाच आहेस, परंतु तरीसुद्धा आपल्या दोघांमध्ये इतकं अंतर का आहे? आता मात्र अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. आता अस्मिताचं हे बोलणं प्रियाच्या कानी पडताच प्रिया खुश होते आणि मनाशीच म्हणू लागते, आता तर अस्मिताची दुखरी नस मला सापडली आहे आणि याचाच उपयोग करून मी हिला माझ्या बाजूने वळवू शकते. असं म्हणत प्रिया खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना भेटण्यासाठी आलेले असतात आणि तिन्ही रिपोर्ट डॉक्टरांच्या हाती दिलेले असतात. तन्वी सुभेदार, रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार. आता हे रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांना धक्काच बसतो. डॉक्टर म्हणू लागतात, हे मेडिकली शक्यच नाही आहे. तर अर्जुन म्हणतो, काय शक्य नाही आहे डॉक्टर? तर डॉक्टर म्हणू लागतात, तुम्ही 3 रिपोर्ट माझ्याकडे दिले आहेत आणि यामध्ये आईचा ब्लड ग्रुप हा O निगेटिव्ह आहे, वडिलांचा ब्लड ग्रुप हा A आहे आणि त्यातही मुलीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह. हे कसं शक्य आहे? हे तर मेडिकली शक्यच नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो.
तर आता सायली डॉक्टरांना विचारते का, तर डॉक्टर समजावून सांगतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, म्हणजे जर एकतर हिचा ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप हवा होता किंवा ए, हो ना? तर डॉक्टर म्हणतात की हो, अगदी बरोबर. तरीसुद्धा हिचा ब्लड ग्रुप मात्र वेगळाच आहे. म्हणजे मेडिकली हे शक्यच नाही आहे की आई वडिलांच्या ब्लड ग्रुपच्या विरुद्ध मुलीचा ब्लड ग्रुप, मुलाचा ब्लड ग्रुप असू शकतो. कधीतरी असूही शकतो, परंतु या मुलीचा जो ए बी ब्लड ग्रुप आहे तो असू शकत नाही. तर सायली डॉक्टरांना प्रश्न करत म्हणते, म्हणजे ही त्या दोघांची मुलगी असण्याची शक्यता किती आहे? तर डॉक्टर म्हणतात 0. आता डॉक्टरांनी सरळ सरळ प्रिया ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगीच नाहीये हे ठामपणे सांगितलेलं असतं. तर डॉक्टर म्हणतात की या रिपोर्टप्रमाणे तन्वी किल्लेदार ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही. आता मात्र सायली अर्जुनला काहीच कळत नसतं. ते दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात, कारण डॉक्टरांचा हा निर्णय आणि त्यांच्या हाती लागलेले रिपोर्ट यामुळे त्यांना आता काय नक्की चालू आहे काहीच कळत नाही. आता सायली अर्जुन डॉक्टरच्या क्लिनिकच्या बाहेर येतात. तर सायली म्हणू लागते, म्हणजे आपला अंदाज खरा ठरला, प्रिया ही रविराज काकांची मुलगी नाहीच आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे ही प्रिया तन्वी असल्याचं नाटक करते, ती सिनियरची मुलगी असल्याचं नाटक करते, खोटी तन्वी बनून आपल्या घरात वावरते, माझ्या भावाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे तिने. एवढंच नाही तर घरातील प्रत्येकाच्या भावनांशी खेळली आहे ती, आणि आता मात्र मला हे सहन होत नाहीये. आत्ताच जाऊन मला त्या तन्वीला घराबाहेर काढायचं आहे आणि मी तर पोलीस कंप्लेंट करणारच आहे, असं म्हणत अर्जुन रागानेच निघालेला असतो. सायली अर्जुनला समजावण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुनचा मात्र संताप झालेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सुमन काकू आता रविराज सरांना म्हणू लागतात, भाऊची पूर्णाईंची इच्छा होती आणि त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणून आपण होळीपर्यंत इथे राहिलो आहोत, परंतु आपण आता आपल्या घरी जाऊयात का? तर रविराज सर म्हणू लागतात, माझ्याही मनात हा विचार आलाच, परंतु तिथे गेल्यानंतर जास्त त्रास तुलाच होईल ना ग सुमन? तर सुमन काकू म्हणू लागतात, भाऊची मला त्रास होईल या विचाराने आपण इथेच राहायचंय का? मला मान्य आहे, तिथे गेल्यानंतर त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची मला आठवण होईल, परंतु आपण इथे कायमचे तर राहू शकत नाही ना? रविराज सर म्हणतात, अगदी खरं आहे, बरं आपण उद्याच निघू. आता प्रतिमा आत्यांना रविराज सर विचारतात, प्रतिमा चालेल ना? परंतु प्रतिमा आत्या विचारत असतात. तर त्यावेळी त्या भानावर येतात. तर रविराज सर म्हणतात, प्रतिमा अगं मी ह्याच विचार करतोय की उद्या आपण घरी जाऊयात ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, चालेल. तर आता सुमन काकू प्रतिमा आत्यांना विचारतात, काय झालंय वहिनी, कसला विचार करताय? तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, माझ्या डोक्यातून हा विचारच जात नाहीये, म्हणजे माझ्या जीवावर बेतलं तरी सुद्धा तन्वी रक्त द्यायला आलीच नाही, म्हणजे घरातून हॉस्पिटलला जायला 1 ते 1.5 तास लागतो का? तर रविराज सर म्हणू लागतात, मला तर तिच्याबद्दल काहीच सांगू नकोस, खरं तर त्या पोरीची आणि माझा काहीही संबंध नाही, मला तर त्या मुलीसोबत बोलायलाही आवडत नाही, मला तर तिचं वागणं नेहमीच खटकतं. तर सुमन काकू म्हणू लागतात, मलाही तिचं वागणं खटकलं, म्हणजे ज्यावेळी अश्विनने फोन केला होता त्यावेळी सुद्धा तिने हॉस्पिटलला जायला टाळाटाळच केली, ज्यावेळी आम्ही सर्वांनी आग्रह केला, घरातील सर्वच जण तिच्यावर ओरडले, त्यावेळी कुठे ती बाहेर पडली, परंतु शेवटी पोचायला उशीर झालाच. तर आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, असं कोण वागू शकतं? म्हणजे आपल्या आईला रक्ताची गरज आहे, तिच्या जीवावर बेतलंय तरीसुद्धा ही येऊ शकत नाही, अशी कुठली मुलगी वागू शकते का? रविराज सर म्हणतात, आपलं दुर्दैव, आणि म्हणूनच आपल्या पोटीही अशी मुलगी जन्माला आली, परंतु प्रतिमा त्या गोष्टीचा विचार करू नकोस. अगं जी मुलगी आपल्या आईला 2 थेंब रक्तही देऊ शकत नाही, त्या मुलीबद्दल आपण का विचार करावा? आणि खरं सांगू का गं प्रतिमा, मला तर तिच्याकडून कसली अपेक्षाच नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, पण काय समजायचं याचा अर्थ? रविराज सर म्हणतात, याचा अर्थ एवढाच होतो की तन्वी 1 नंबरची स्वार्थी मुलगी आहे आणि तिच्या इतकी स्वार्थी मुलगी आत्तापर्यंत मी कुठेही पाहिली नाही. अगं ज्या मुलीने आपल्या आईला रक्त देणं टाळलं, तर त्या ठिकाणी सायलीने तुला रक्त दिलं आहे. तर सुमन काकू म्हणू लागतात, आपण सर्वजण गमतीने म्हणतच असतो की सायली तुमची मुलगी आहे, पण आज मात्र तिने सिद्ध केलं, आज तिने तुम्हाला रक्त दिलं, तुमचा जीव वाचवला. प्रतिमा आत्यांचे डोळे पाणावतात, सायलीबद्दलची आपुलकी, तिच्याबद्दलची माया सर्वांनाच दिसून आलेली असते. तर सुमन काकू म्हणू लागतात, आणि आज तन्वीने सिद्ध केलंय की आजही ती मात्र तिच्या स्वार्थासाठीच वागत आहे. आता रविराज सर चिडतात आणि म्हणू लागतात, बस झालं, तिच्याबद्दल मला काही ऐकायचं नाही आणि बोलायचंही नाही, तुम्ही सामान आवरायला घ्या. तर दुसरीकडे अश्विन प्रियाचं कौतुक करत म्हणतो,
तन्वी, अगं गेले काही दिवस मी पाहतोय की खरंच तू बदलण्याचा प्रयत्न करतेस, स्वतःमध्ये बदल घडवून आणतेस. म्हणजे बघ ना, कोणाला पटो किंवा न पटो, परंतु तुझे एफर्ट्स मला मात्र दिसत आहेत. तर प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालंय. अश्विन, खरंच सांगू का रे, प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा नवरा मिळायला हवा. असं म्हणत प्रिया नाटक करत अश्विनला मिठी मारते आणि म्हणू लागते, बघ ना, माझं जर काही चुकलं तर माझे कानही धरतोस आणि माझ्या मूळ स्वभावाप्रमाणे मी जर नीट वागले तर मग मात्र तू माझं कौतुकही करतोस. अश्विन, खरं सांगू का, मी तुला प्रॉमिस करते, तुला तक्रार करायची मी एकही संधी देणार नाही. तर अश्विन प्रियाला म्हणतो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहीत आहे तू आश्रमात वाढली आहेस, त्यामुळे तुझ्या मनात काही माणसांविषयी राग आहे आणि म्हणूनच तू अशी वागतेस. परंतु आता तुला या घरात इतकं भरभरून प्रेम मिळते की तू सुद्धा या घराचा भाग हो. तर प्रिया मनाशीच म्हणते, अश्विन, मी या घराचा भाग होण्यासाठी आले नाहीये, तर तिजोरीच्या किल्ल्या मिळवण्यासाठी, आणि त्या किल्ल्यात तूच मला आणून देशील. आता प्रिया फ्रेश होण्यासाठी निघून जाते आणि त्याच वेळी तिच्या फोनवर फोन आलेला असतो. अश्विन हाक मारतो, परंतु प्रिया काही येत नाही. अश्विन पाहतो तर ॲडव्होकेटचा फोन असतो. आता अश्विन फोन उचलतो तर आता ॲडव्होकेट केंडे म्हणू लागतात, मॅडम, अहो काल तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात, त्यावेळी एका वेगळ्याच केसबद्दल डिस्कशन केलं आणि आता तर तुम्ही मला वेगळेच पेपर पाठवलेत. नक्की तुम्हाला कोणत्या केसबद्दल बोलायचं आहे? आणि त्याचवेळी प्रिया येते, अश्विनच्या कानाचा मोबाईल काढून घेते आणि म्हणते, हॅलो, कोण बोलतंय? तर ॲडव्होकेट केंडे म्हणू लागतात, अहो मॅडम, तुम्हाला नक्की कोणत्या केसबद्दल बोलायचं आहे? तर आता प्रिया म्हणते, तुम्हाला नक्की कोणाशी बोलायचं आहे? अहो मी तर तुमच्या ऑफिसमध्ये आलेच नव्हते. तर केंडे म्हणू लागतात, अहो मॅडम, तुम्ही तन्वी किल्लेदारच आहात ना? तन्वी सुभेदार? तर आता प्रिया म्हणते, नाही नाही, सॉरी, रॉंग नंबर. असं म्हणत प्रिया फोन कट करते. तर आता अश्विन म्हणतो, कोणाचा फोन होता आणि कोण होते हे? तर आता प्रिया म्हणते, रॉंग नंबर. तर आता अश्विन म्हणू लागतो, रॉंग नंबर होता तरीसुद्धा तू बराच वेळ बोलली आहेस. तर प्रिया म्हणते, अश्विन, अरे काय करणार, ते पुन्हा पुन्हा मला तेच म्हणत होते की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात. मी म्हणते की नाही, आणि त्यावेळी त्यांनी चौकशी केली त्यावेळी ते मला म्हणतात, तुम्ही तनुश्री मॅडम ना? तेव्हा मी त्यांना म्हणाले की नाही, रॉंग नंबर आहे, बाकी काही नाही. असं म्हणत कसं बसं प्रिया तिथून निघून जाते. प्रियाने तर अश्विनला खोटं सांगितलेलं असतं आणि कुठेतरी अश्विनलाही हे कळालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रिया हॉलमध्ये येते आणि म्हणू लागते, विमलताई, मी तुम्हाला मदत करू का? तर विमलताई म्हणतात, नाही, कशाला? नाही म्हणजे मी करते. तर आता कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, म्हणजे न विचारता मदत केली तरी चालते आणि जर विचारलं तर नाहीच म्हणणार. तर आता प्रिया म्हणते, हो ते तर आहेच. असं म्हणत प्रिया किचनमध्ये जाणार. तर त्याच वेळी त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. अर्जुन मोठ्यानेच आवाज देत म्हणतो, तन्वी. आता मात्र प्रिया घाबरते आणि म्हणू लागते, अश्विन माझ्यावर का चिडलाय? मी आता काय केलंय? प्रिया तर घाबरून गेलेली असते. आता अर्जुन पुढे येऊन सत्य सांगणार, परंतु त्याच वेळी सायली आता विषय बदलत म्हणते, हिचा खोटेपणा आम्हाला माहीत आहे ना, ही सगळं काही खोटं वागते आणि हिचा हे जे काही चांगुलपणाचं नाटक आहे ना, तो सगळा देखावा आहे. म्हणजे मंदिरात जाणं, गोवऱ्या काय थापणं, हे सगळं काही नाटक आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली? तर सायली म्हणते, मी हिला पाठीशी घालत नाहीये, पण हिची नाटकं आहेत आणि तिचा हा स्वभाव आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. असं म्हणत अर्जुनला सत्य सांगण्यापासून सायली थांबवते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रविराज सर पूर्णाजींना म्हणतात, ज्यावेळी आम्हाला गरज होती त्यावेळी तुम्ही आम्हाला साथ दिली, आमचा छान पाहुणचार केला, पण आता आम्हाला निघू द्यात. असं म्हणत प्रतिमा, त्या रविराज सर आणि सुमन काकू निघालेले असतात. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, आई, अगं तुला बरं नाहीये, अजून काही दिवस थांब ना, मी तुझी सेवा करेन. तर त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, तन्वी, तुझी ही नाटकं बंद कर. अगं तुला जर प्रतिमा त्यांची एवढीच काळजी होती तर मग तू रक्त देण्यासाठी का नाही आलीस? 1-1.5 तास कुठे भटकत होतीस? आता हे प्रश्न ऐकून प्रिया मात्र घाबरून गेलेली असते. आता अर्जुनच्या या प्रश्नांची उत्तर प्रिया काय देईल आणि प्रियाचं सत्य सायली अर्जुनला कळालंय हे घरच्यांनाही कळेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.